गुड मॉर्निंग फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल. पुन्हा एकदा तुमचं सर्वांचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलला. तुम्ही मला लास्ट व्हिडिओमध्ये दिलेल्या प्रेमासाठी मी तुमचं मनापासून आभार मानतो. आज आम्ही आहोत बाहेर म्हणजे आउट ऑफ महाराष्ट्र आहोत आम्ही आज. महाराष्ट्राच्या बाहेर आलं. आम्हाला यायचं होतं 31st पण आम्हाला नाही जमलं. कदाचित तुम्हाला कळालं असेल 31st लोक कुठे जातात. यस, आम्ही आहोत गोव्याला. गोव्याला आम्ही आलो आहोत. एक स्पेशल डे आहे, त्यासाठी सेलिब्रेशन करण्यासाठी आलो आहे. गोव्याला आमचं कोण आहे, कसं आहे, कोण राहतं, हे सगळं तुम्हाला मी थोड्या वेळाने दाखवीनच. आणि गोव्यामध्ये आम्ही एन्जॉय करण्यासाठी पण आलो आहोत. आणि फर्स्ट टाईम आम्ही गोव्यामध्ये माझ्या 2 चिटूर मुलांना घेऊन आलो आहे. माझ्या 2 लहान लेकरांना घेऊन आलो मी. या अगोदर आम्ही गोव्याला आलो आहे, एन्जॉय केला आहे. हर्बल लाईफ इव्हेंटमधून आम्ही आलो आहे, आम्ही एन्जॉय केला आहे इथे, मी आणि प्रियाने. पण आज पहिल्यांदाच रितम आणि चेरूला गोव्याला घेऊन आलो आहे आम्ही फिरायला. ते चेरू उठली आहे, रितम बेडवरती आहे, तिची मम्मा तिला घेऊन फिरते इकडे तिकडे. ते चेरू, गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग डॅड. चेरी बाहेर सगळे फुटबॉल खेळतात मग ते बघण्यामध्ये. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग बिल्लू. गुड मॉर्निंग. उशिरा झोपले ना, त्याची झोप पूर्ण. 11:30-12ला उठायची सवय तिला. ॲक्च्युली आम्ही रात्री उशिरा झोपलो. रात्री आलो आम्ही आणि रात्री उशिरा झोपलो, त्यामुळे थोडंसं उशिरा उठायला झालं. सकाळी लवकर उठायचं होतं, पण एसीची थंड हवा, पंखा, त्यामध्ये अशी झोप लागली. वाजलेत सकाळचे 8:30 आणि 8:30ला उठलो आहे. जिथे आम्हाला 8:30-9 वाजता रूममधून बाहेर निघायचं होतं, ते आम्हाला उशीर झाला. आणि रितम आमचा अजून बेडवर तिथे झोपून. भेटू थोड्या वेळात पुन्हा एकदा. चला लवकर आवरा, ब्रेकफास्ट जायचं. ब्रेकफास्ट करायला जायचं. चलो ब्रेकफास्ट करून घेऊया. अरे हा पण उठला. ओहो लंगू पंगो. आम्ही नाश्ता करायला. काय करतोय नाश्ता तू? वॉटरमॅन. ओके. इथे आहे स्विमिंग पूल. नंतर आम्ही येणार इकडे. है ना? इट्स अ ब्रेकफास्ट टाईम. आम्ही आलो इथे. ब्रेकफास्टमध्ये टेस्टी इडली आहे, ब्रेड बटर आहे, त्यानंतर भुर्जी आहे, त्यानंतर छोले भटुरे आहेत. टेस्टी आहे. फ्रूट्स आहेत, फ्रूट ज्यूस आहे. आणि इथून त्याचा आस्वाद घेतो आहे चेरू आणि चेरूची आईसुद्धा. हे आहे भुर्जी, छोले भटुरे, इडली, फ्रूट्स, सलाद. टेस्टी. आणि असा काहीतरी छोटासा म्हणजे हॉटेलचं ॲटमॉस्फिअर आहे आजूबाजूला. हे पूल आहे, हे हॉटेल्स आहे. इथे माझ्या मागे पण आहे. खूप छान आहे हॉटेल. मी सांगेन तुम्हाला थोडं आणि कोणतं हॉटेल आहे ते, आणि काय सर्विस आहे आणि कशी आहे ते, जसं मी माझ्या लास्ट व्हिडिओमध्ये सांगितलेलं त्याच पद्धतीने. जर चांगलं असेल तर नक्कीच चांगलं बोललं जाईल. जर काही त्रुटी असतील, काही गोष्टी असतील ज्या आपण बोलल्या पाहिजेत, जेणेकरून जर माझी व्हिडिओ बघून गोव्याला येणार असेल ह्या हॉटेलमध्ये कोणी, तर त्यांना ते आधीच अवेअरनेस असेल की बाबा ठीक आहे असं हॉटेल आहे, तर ह्या हॉटेलमध्ये हे चेंजेस पाहिजे, किंवा त्यांना आपण बोलू शकतो की हे आम्हाला बदलून पाहिजे. ठीक आहे. त्याला एक मित्र पण मिळाला तिथे, भेटला मित्र एक. रितमला फ्रेंडशिप करायला वेळ नाही लागत, तो पटकन फ्रेंडशिप करतो. त्याचे नवीन फ्रेंड्स होतात. आणि आता हा त्याचा नवीन फ्रेंड झाला आहे. पळू नकोस रितम, पळायचं नाही. स्टार्ट. ओहो रितम फुल एन्जॉय करतोय हा. झाला ब्रेकफास्ट झाला, स्विमिंग पूल, रितमचं स्विमिंग पूल एन्जॉय झालं. रितम कसा दिसतोय बघा. टॉवेल लावलाय त्याला, कारण का त्याला थंडी लागते. चेरू पण उठली आहे. आणि आता इथून आम्ही रूमवरती जाऊ, मग तुम्हाला रूम दाखवतो. हाय चेरू, काय ते. तिची झोप होत नव्हती, आता झोप झाली. खाली आल्यापासून ती झोपलेली. आता तिची झोप झाली. आता आम्ही जाऊ आणि रूम दाखवतो, एकदा रूम टूर करतो तुम्हाला.
आणि दाखवतो. आणि त्यानंतर आम्हाला बाहेर निघायचं, ज्या कामासाठी आम्ही आलो इथे ते करण्यासाठी. मग ते तुम्हाला मी दाखवतो. बीचवरती ठीक आहे, बीचवरती नाही पण अजून कुठेतरी दुसरीकडे जाणार आहे, दाखवतो मी कुठे जाणार आहे ते. हां ठीक. चलो प्रिया, आपली रूम आहे 105. इथे आहे फर्स्ट डोअरला. ओहो बाथटब WC. काय बघा, काय करायचं त्याच्यामध्ये? पाणी टाकायचं. हां, रांगोळी करायची. आंघोळ करायची झोपून. अरे वा, म्हणजे तुला माहिती आहे कशी करायचं? स्विमिंग करायची इकडे पण, सगळीकडे स्विमिंगच करायची. पडशील मागे. चलो आता कुठे काय आहे? दाखव, तूच दाखव. चांगला आहे मस्त. हे आहे रूमचं वाईब चांगली आहे इथे. हा असं इथे डायनिंग टेबल, डायनिंग नाही बोलू शकत इथे. हा टेबल आहे, ज्याच्याखाली फ्रीज आहे, ज्याच्यामध्ये थंडगार पेय ठेवू शकतो. सिटिंग आहे इथे. सोफा कम बेड आहे, जिथे अजून 2 जण झोपू शकतात. तो ओपन होतो. इथे TV आहे आणि हा आहे आमचा बेड. इथे हा बेड आहे आणि हा बेड असा आहे. म्हणजे इथे बेड आहे, ही मध्ये वॉल आहे, वॉलच्या त्या बाजूला TV आहे. म्हणजे मुलं जरी इथे झोपली तरी आम्ही दोघं TV बघू शकतो. आम्ही तिकडे झोपलेलो असतो तरी रितम TV बघू शकतो. आम्हाला डिस्टर्ब नाही होणार. इवन इथे बाल्कनी पण आहे. बाल्कनी चांगली आहे इथे. म्हणजे त्यांनी इथे हे दिला की मस्किटोज वगैरे आहेत तर सांभाळून थोडा. बाल्कनी आहे रात्री बसायला थोडंसं. आणि हे आहे फुटबॉल ग्राउंड. आम्ही सकाळी आलो त्यावेळेस इथे फुटबॉलची मॅच चालू होती, म्हणजे टुर्नामेंट्स नव्हती, खेळत होती मुलं इथे. आणि चांगला एकंदरीत असं बघायला गेलं तर हॉटेल खूप छान आहे. हे आहे छोटी छोटी गॅलरी, इकडे असं आहे. हॉटेल छान आहे एकंदरीत बघायला गेलं तर. आणि म्हणजे पूलमध्ये रितोरने एन्जॉय केली. आणि त्यानंतर आता आम्ही वरती आलो. वरती तुम्हाला रूम पण दाखवला कसा आहे, काय कोणत्या पद्धतीचा आहे तो. आणि आता आपण फ्रेश अप होणार आहे आणि आपण निघाले ज्या कामासाठी आलो त्या कामासाठी. भेटूया आपण दुसऱ्या गोष्टी. ह्याला एवढंच पाहिजे, फक्त जम्प करा, फक्त जम्प करा. फॅन पण तुम्ही बघाल ना तर फॅन असे आहेत पूर्ण. म्हणजे वाईब चांगली आहे रूमची. तू पण एन्जॉय करते प्रिया? बाहेर बाहेर तू पण एन्जॉय करते? चेरू एन्जॉय करते. तिला पण दादासारखं जम्प करायचं आहे. दादासारखं जम्प करायचं. हो नंबर तर कुचक्या चेरूच्या मधोमध्ये येतो. तिच्या अंगात उडी मारशील. हो हो चेरू कुठे चालली? किती चालली माझी मम्मा? कुठे चालली? उभं राहायचंय. कसं करतो? उद्या डॉल्फिन बघायला जायचं ना डॅड आणि तू लवकर उठून जायला लागला. काय इथून थांब. काय बोलते? बोल. ए चेनचा काय हात? अरे मम्मा, अरे मम्मा, मम्मा. बरं वाटतंय. बेडची मजा माझी 2 मुलं घेतात, त्यांना एन्जॉय येतं. आणि हेच बघून हेच खरं सुख आहे. आणि हेच बघून खरंच खूप मनाला बरं वाटतं. चला पडशील पडशील पडशील, पुढे येऊ नको. हो हॉटेलवरून निघालो आणि आम्ही तुम्हाला सांगितलं जसं की आम्ही काहीतरी स्पेशल करायला आलो आहे. आम्ही आलो आहे गोव्यामध्ये सँटाक्रूजला. हां गोव्यामध्ये सुद्धा सँटाक्रूज आहे, जिथे अशी एक कॉलनी आहे. खूप सुंदर कॉलनी आहे ही आणि मला खूप आवडली ही कॉलनी. म्हणजे एकदम शांत आहे. आणि इथे आहे प्रियाची बहीण, म्हणजे प्रियाचे जे छोटे काका आहेत तिची त्यांची मुलगी, जी गर्ल्स हॉस्टेलमध्ये इथे स्टडी वगैरे करते आणि इथेच राहते. तर जवळजवळ एक 7-8 वर्षानंतर आम्ही तिला भेटतो आहे. हां 7-8 वर्षानंतर भेटतो आहे आम्ही. आणि ह्या अगोदर मी तिला भेटलो आहे, लग्नाच्या अगोदर आम्ही भेटलेलो. ती आलेली तेव्हा आम्ही महिनाभर फिरलेलो.
आणि आता 7-8 वर्षानंतर तिला भेटतो. कारण का आम्हाला आत्ता तिचा नंबर मिळाला, आता तिचा ॲड्रेस मिळाला. आम्ही अगोदरपासून विचारत होतो पण ज्यांच्याकडे होता ते देत नव्हते. पण नो प्रॉब्लेम, आत्ता मिळाला आम्हाला. आम्ही आलो आणि आज स्पेशल डे आहे, तिचा बर्थडे आहे आणि आज बर्थडे सेलिब्रेट करायला आलो आम्ही. खास गोव्याला त्याच कारणाने आलो आहे की म्हटलं ठीक आहे, इतक्या वर्षानंतर तिचा नंबर मिळाला आहे, स्पेशल डे आहे, तिचा बर्थडे आहे, तर म्हटलं फिरून येऊया एकदा, तिला भेटून पण घेऊया. अपेक्षा होती की आम्हाला त्यांचे टीचर तिला अलाव करतील बाहेर घेऊन यायला, पण सम रिझन त्या टीचर अलाव नाही करत आहेत. कारण का तो ट्रस्ट असून त्यांना बिल्ड नाही झाला आमच्यावरती की आम्ही कोण आहोत, कसे आहोत, खूप वर्षानंतर भेटल्यामुळे. पण होपफुली हळूहळू आम्ही तो ट्रस्ट बिल्ड करू आणि ती आमच्यासोबत असेल. आणि आता थोड्या वेळामध्ये आम्ही तिचा बर्थडे केक वगैरे सेलिब्रेट करू आणि मे बी आता प्रिया ब्लॉगिंग करेल पुढे आणि प्रिया दाखवेल तुम्हाला काय आहे, कसं काय आहे ते. कारण का गर्ल्स हॉस्टेल आहे तर तिथे मी जास्त व्हिडिओ नाही काढू शकणार, त्यामुळे प्रिया कंटिन्यू करेल पुढे. पल्लवी, प्रियाची बहीण छोटी, बऱ्याच वर्षानंतर भेटत आहेत ते लोक आणि तिचं बर्थडे सेलिब्रेशन करणार होतं मी. बर्थडे पल्लवीच आहे आणि केक ह्याला कट करायचा. ह्याला हां तू का कापणार नक्की, प्रॉमिस. रडू नकोस. इथे बघ. डोंट फील बॅड. इकडे ये, इकडे तूच कट कर. हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे डिअर पल्लवी, हॅपी बर्थडे टू यू. मे गॉड ब्लेस यू, मे गॉड ब्लेस यू, हॅपी बर्थडे डिअर पल्लवी. हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे. तुम्हाला काय नाही मिळणार आहे. कट करून हा करू हे नाहीये, केक आहे इकडे, असेच केक आहे. नाही पर्सनल है, थोड़ा खा ले. तू खा ले, मेरा बर्थडे नहीं तेरा है. सगळ्यांना बरं. बाबू बाबू तू पण बरं. मावला मावला बरं. मावला हगी दे, किशी दे. घे तो तिला बरं. तू खा. खुद काय हे तिला पण बरं. अरे तिला बरं. तिला बरं ना. लागणार असतो मावळ ना तुझी. चॉकलेट के लिए बहुत हो रहा है. दांत गया उसका, देखा. तू बरं. हळू हळू हाथ में दे रहा है. ओ बेबी को तेरा हाथ में देना, पैकली जैसा हो जाएगा. ये मैं अभी वीडियो में. चलो बाय. See ya. Bye. आता मावला भी खबर हो. हैंड भी वॉश कर. इसको ऊपर ऊपर लेके जाओ, ऊपर लेके जाओ, जा. ऊपर लेके जाओ. बाथरूम में जाना पड़ता है, ऊपर लेके जाओ. फोटो काढायला. आम्ही चाललोय पल्लवीच्या टीचरला भेटायला. खूप छान ऐकलं वातावरण ना. खूप तो कितना डर रही है ना. अरे पण खूप एक्साइटेड आहे, त्याची नवीन मावशी भेटली आहे त्याला. मावशी जुनीच आहे पहिल्यांदा. हा आणि त्याचं हिंदी नाही स्टेबल आहे. येस. कलंगूट बीच खूप वेळा आलो याच्या अगोदर, पण आता बच्चूला तिने घेऊन येण्याची मजा वेगळी आहे. प्रिया बसली इथे, ऑर्डर करते काहीतरी, चेरू वाजते. इकडे बऱ्याच वेळा आलो, जसं मी मगाशी म्हटलं आणि एन्जॉय पण केला. तर मुलांना घेऊन एक एन्जॉय करायचा बघूया, प्रयत्न करूया काय करता येतो. कारण त्या कपल्स आल्या ती वेगळा एन्जॉय होतो, तरी तो इथे एन्जॉय करतो.
जे तुला आवडतं खेळ मातीत. मी एन्जॉय करतोय, बसतोय, बोलतोय, टाइमपास करतोय. आणि ह्याचं काय चाललं बघा, ह्याचं काहीतरी वेगळंच चाललं. एवढी माती त्याने पायाती टाकून घेतली आहे, काहीतरी वेगळंच चाललं. रितम कपडे पॅन्ट आहे काय आहे? बस झाला आता. गोवाचा गोवा करतोय तो, फुल एन्जॉय करतोय. म्हटलं करू दे त्याला, करतोय एन्जॉय कर.